गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपण बीजगणित भाग 1 मधील तिसरं प्रकरण अंकगणित श्रेणी अभ्यासणार आहोत. तर चला आता आपण जाणून घेऊ क्रमिका कशाला म्हणतात, अंकगणित श्रेणी कशाला म्हणतात आणि भौमितीय श्रेणी कशाला म्हणतात. आता इथे आपल्याला वेगवेगळी उदाहरणे दिलेली आहे, त्यावरून आपण क्रमिका, अंकगणित श्रेणी आणि भौमितीय श्रेणी कोणते आहे ते आपण अभ्यासू. तर आपल्याला पहिले जे उदाहरण दिलेले आहे 1, 2, 3, 4 ह्या नैसर्गिक संख्या आहे आणि आपल्याला इथे कोणत्या स्थानावर कोणती संख्या आहे हे आपल्याला सांगता येते. आता तिसऱ्या स्थानावर कोणती संख्या 3, चौथ्या स्थानावर कोणती संख्या आहे 4, पाचव्या स्थानावर कोणती संख्या आहे 5, सहाव्या स्थानावर कोणती संख्या आहे 6. अशा पद्धतीनं पुढची येणारी संख्या आपल्याला सांगता येते. त्यानंतर दुसरं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसत आहे 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36 आणि पुढची जी संख्या हे सुद्धा आपल्याला सांगता येते 7 चा वर्ग 49. म्हणजे या उदाहरणामध्ये जे संख्या समूह दिलेले आहे आपल्याला यावरून त्याला ऑब्झर्व केल्यानंतर त्याला त्याचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला पुढचे पद सांगता येतात. त्यानंतर तिसरं जे उदाहरण आहे त्या उदाहरणामध्ये पहिल्या संख्येमध्ये आपण 3 जर मिळवले तर आपल्याला पुढची संख्या मिळत आहे. त्यानंतर त्या पुढच्या दुसऱ्या संख्येमध्ये आपण 3 मिळवले तर तिसरी संख्या मिळवत आहे. तिसऱ्या संख्या आपण 3 मिळवले त्याच्या पुढची संख्या मिळवत आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण पुढच्या संख्या मिळवू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये चौथ्या उदाहरणामध्ये आपण 6 मिळवले, दुसरी संख्या मिळवली, 6 मिळवले, तिसरी संख्या मिळवली, 6 मिळवले, चौथी संख्या मिळवली, 6 मध्ये या 24 मध्ये आपण 6 मिळवू, पुढची संख्या मिळेल 30. अशा पद्धतीने आपण या उदाहरणामध्ये संख्या समूहामध्ये आपण पुढच्या संख्या शोधू शकतो, मिळवू शकतो. त्यानंतर या पाचव्या उदाहरणामध्ये आपण 3 मध्ये 0 मिळवला, 3 मिळाले, 3 मध्ये 0 मिळवला, पुढची संख्या मिळवली, 3 मध्ये 0 मिळवला, पुढची संख्या मिळवली. अशा पद्धतीने आपण पुढच्या संख्या मिळवू शकतो. त्यानंतर 6व्या उदाहरणामध्ये 4 मध्ये 4 चा गुणाकार केला, 16 मिळाले, 16 सोबत 4 चा गुणाकार केला, 64 मिळाले. आता पुढची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला 64 चा गुणाकार 4 सोबत केला तर आपण पुढची संख्या मिळवू शकतो. त्यानंतर 7व्या उदाहरणामध्ये आपल्याला काय दिसत आहे 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन, पुढची संख्या 4 चा घन. पण 8व्या उदाहरणामध्ये आपल्याला काय लक्षात येत आहे की 2, 11, वजा 6, 0, 5, वजा 37, 8, 2, 61. त्याच्या पुढची संख्या आपल्याला सांगायला निश्चित नियम दिसून नाही राहिला, ठरवता येऊन नाही राहिला. म्हणून या प्रकरणात आपण अशाच क्रमिकेचा अभ्यास करणार आहोत जे आपल्याला पुढे सांगता येते आणि निश्चित त्यामध्ये नियम असतो. म्हणजेच क्रमिका म्हणजे काय? क्रमिका म्हणजे नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. म्हणून इथे क्रमिकेची व्याख्या लिहितो. नैसर्गिक संख्याच्या प्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्या समूहाला क्रमिका असे म्हणतात. म्हणजे याच्यात एकच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या ठिकाणी या संख्या समूहाचं निरीक्षण करून पुढची संख्या सांगता येते. अशाच संख्याला आपल्याला क्रमिका असे म्हणायचे. त्यानंतर अंकगणित श्रेणी कशाला म्हणायचं तर यामध्ये इथं आपल्याला दुसरी म्हणजे पुढचं पद मिळवण्यासाठी 3 प्लस केले किंवा 3 मिळवले, तिसरं पद मिळवण्यास 3 प्लस केले किंवा मिळवले, चौथं पद मिळवण्यास 3 प्लस केले. त्यानंतर या ठिकाणी चौथ्या उदाहरणात 6 प्लस केले,
दुसरी संख्या मिळाली, 6 प्लस केले तिसरी संख्या मिळेल, 6 प्लस केले चौथी संख्या मिळाली, 6 प्लस केलं तर पाचवी संख्या मिळेल. अशा पद्धतीनं यामध्ये 0 प्लस केला 3 मिळाले, त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी 0 प्लस केला, त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी 0 प्लस केला, त्याच्या पुढची संख्या मिळवण्यासाठी 0 प्लस केला. म्हणजे इथं जो स्थिर फरक आहे, इथं 0 आहे, इथं 6 आहे आणि 3 आहे. जर पुढची संख्या आपला स्थिर फरक मिळून येत असेल आणि जर क्रमिकेच्या कोणत्याही दोन पदामधील फरक हा स्थिर असेल, अशा क्रमिकेला अंकगणित श्रेणी असे म्हणतात. मग आता इथे अंकगणित श्रेणीचे उदाहरण कोणते आहे, तर हे तिसरं उदाहरण हे अंकगणित श्रेणीचे आहे. मी शॉर्टकट मध्ये लिहितो अंकगणित श्रेणी. त्यानंतर हे अंकगणित श्रेणीचं उदाहरण आहे पहिला. त्यानंतर हे चौथं उदाहरण अंकगणित श्रेणीचं. त्याच्यानंतर हे अंकगणित श्रेणीचं उदाहरण आहे. त्यानंतर त्याची व्याख्या लिहूया आपण. ज्या क्रमिकेमध्ये कोणत्याही दोन पदामधील फरक स्थिर असेल त्या क्रमिकेस अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. या ठिकाणी तिसरं, चौथं आणि पाचवं या उदाहरणामध्ये स्थिर फरक आपल्याला ठरवता आला, म्हणून या उदाहरणांना आपण अंकगणित श्रेणी असे म्हणू शकतो. त्यानंतर भूमितीय श्रेणी म्हणजे काय, तर आपल्याला सहावं उदाहरण दिसत आहे. या 6व्या उदाहरणामध्ये दुसरं जे पद हे मिळवण्यासाठी आपण आधीच्या पदामध्ये 4 मिळवले, दुसरं पद मिळालं. तिसरं पद मिळवण्यासाठी आधीच्या पदामध्ये आपण 4 न गुणलं, दुसरं पद मिळवण्यासाठी 4 मध्ये 4 ने गुणाकार केला आणि दुसरं पद मिळवलं, आणि तिसरं पद मिळवण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये 4 ने गुणले. म्हणजेच जर ज्या एखाद्या क्रमिकेमध्ये आपण आधीच्या पदामध्ये ठराविक किंमत मिळवून पुढची संख्या प्राप्त करतो किंवा मिळवतो, अशा श्रेणीला भूमितीय श्रेणी असे म्हणतात. म्हणून त्याच्या व्याख्या लिहू. ज्या क्रमिकेमध्ये आधीच्या पदामध्ये ठराविक संख्या मिळवून पुढचे पद मिळवता येते, अशा क्रमिकेस भूमितीय श्रेणी असे म्हणतात. म्हणजेच आपण 6व्या उदाहरणामध्ये 4 या संख्येला, 4 या पदाला 4 ने गुणले तर आपण पुढचं पद मिळवलं. 16ला 4 ने गुणलं तर त्याच्या पुढचं पद मिळवलं. 64ला 4 ने गुणलं तर त्याच्या पुढचं पद मिळवू शकतो. अशा प्रकारच्या क्रमिकेला भूमितीय श्रेणी असे म्हणतात. तर आता आपल्याला क्रमिका म्हणजे काय, अंकगणित श्रेणी म्हणजे काय, भूमितीय श्रेणी म्हणजे काय समजलंय. परंतु या प्रकरणामध्ये आपल्याला अंकगणित श्रेणीचा अभ्यास करायचा आहे. आता आपल्याला पुढे सराव संच सोडवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि क्रमिकेच्या पदाला काय म्हणायचं ते जाणून घेऊ. तर आता आपण या थोडं इथे आपण भूमितीय श्रेणी याला म्हणतात
असं लिहायचं राहिलं होतं. आणि इथे आपण जेवढे उदाहरण दिले ते क्रमिकेचे उदाहरण. तर आता आपल्याला या ठिकाणी कोणत्या संख्येला काय म्हणायचं हे आपण बघूया. तर इथे आपल्याला 2 हे जी पहिली संख्या याला आपण T1 किंवा A म्हणू शकतो. बरोबर 2. दुसऱ्या संख्येला T2, तिसऱ्या संख्येला T3, चौथ्या संख्येला T4 आणि अशा पद्धतीनं आपण संख्या म्हणजे कोणत्या संख्येला काय म्हणायचं आपण समजलेलं आहे. आता या 2 संख्येतील फरक, समजा आपल्याला या 2 संख्येतील फरक सारखा असेल तर त्याला अंकगणित श्रेणी असे म्हणायचं. जसं आता टी लक्षात काय ठेवायचं आपल्याला सराव संच सोडवण्या अगोदर, तर लक्षात ठेवण्याजोगं की 2 संख्येतील फरक हा सारखा असेल तर त्याला अंकगणित श्रेणी असे म्हणायचं. त्यानंतर 2 संख्येतील फरकाला आपण साधारण फरक म्हणतो आणि त्याला डी या अक्षराने दर्शवत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे साधारण फरक हा 0 असू शकतो, ऋण संख्या असू शकते किंवा धन संख्या सुद्धा असू शकते. आणि यामध्ये अंकगणित श्रेणीच्या पहिल्या पदाला पहिले पद ए म्हणतात, त्याला साधारण फरक डी म्हणतात. आणि आपल्याला जर त्याच्या पुढच्या जर पद काढायची असेल अंकगणित श्रेणीची, तर अंकगणित श्रेणीचे पदे ए प्लस डी, त्याच्यानंतर ए प्लस 2D, ए प्लस 3D अशा पद्धतीने आपण त्याची पुढचे पद काढू शकतो. आता आपण सराव संच सोडवूया. आता आपण सराव संच 3.1 सोडवूया. चला, पहिला प्रश्न काय म्हणतो, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणित श्रेणी आहेत? ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. तर या उदाहरणाला सोडवण्यासाठी आपल्याला प्रत्येक पद कोणतं पद आहे हे आपल्याला लिहावं लागेल. त्याच्यानंतर दुसऱ्या पदातून पहिलं पद, तिसऱ्या पदातून दुसरं पद आणि चौथ्या पदातून तिसरं पद हे वजा करायचं आणि सामायिक फरक काढायचा, म्हणजेच डी ची किंमत काढायची. त्यावरून आपण ठरवू शकतो की अंकगणित श्रेणी आहे की नाही. चला, इथे T1 बरोबर 2, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6 आणि T4 बरोबर 8. तर आता आपण T2 वजा T1 करूया, म्हणजे आपल्याला सामायिक फरक निघेल. T2 ची किंमत 4 आहे आणि T1 ची 2. याचा फरक आपल्याला किती मिळत आहे? 2. 4तून 2 गेले, 2 राहिले, म्हणजेच डी बरोबर नंतर आपण लिहू शकतो त्याला. त्याच्यानंतर दुसरा T3 मायनस T2. T3 आपल्याकडे 6 आहे आणि T2 आपल्याकडे 4 आहे. 7तून 2 4 गेले, 2 राहिले. त्यानंतर शेवटचं T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 बरोबर 2. म्हणजे 2 क्रमालगत पदांचा जो फरक आहे हा 2 आहे, म्हणून हे अंकगणित श्रेणी आहे. या क्रमिकेत लगतच्या पदाचा साधारण फरक डी बरोबर 2 आहे आणि तो स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती
रेडी आहे. आणि शेवटी उत्तर लिहायचं म्हटलं, उत्तर ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक डी बरोबर 2 आहे. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. ठीक आहे, आता पुढचं उदाहरण बघू आपण. आता आपण दुसरं उदाहरण बघू. यामध्ये T1 बरोबर 2, T2 बरोबर 5/2, T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2. तर आता आपण T2 मायनस T1 करूया. T2 आपल्याकडं 5/2 वजा 2 बरोबर. आता या दोनचा याच्यासोबत गुणाकार म्हणजेच 5 वजा 4/2 म्हणजे उत्तर काय येईल? 5तून 4 गेले 1 राहिला आणि खाली 2. त्यानंतर T3 मायनस T2. T3 आपल्याकडे दिलाय 3, T2 आपल्याकडे दिलाय 5/2. या दोनचा या 3 सोबत गुणाकार म्हणजे 6 वजा हे 5/2. 6तून 5 गेले 1 राहिला /2. तिसरं T4 मायनस T3 बरोबर T4 आपल्याकडे 7/2 वजा T3 म्हणजेच 3 बरोबर 2 गुणिले 3 6, 7 वजा 6/2. 7तून 6 गेले 1 राहिला आणि खाली 2. म्हणून या क्रमिकेत लगतच्या पदातील साधारण फरक D बरोबर 1/2 आहे व तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि म्हणून आपण खाली काय लिहू शकतो उत्तरामध्ये? ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक D बरोबर 1/2 आहे. यानंतर आपण तिसरं उदाहरण बघूया. आता तिसरं उदाहरण बघूया. तर या तिसऱ्या उदाहरणामध्ये आपण T1 वजा 10, T2 वजा 6, T3 वजा 2 आणि T4 2 आहे. तर पहिले आपल्याला T2 वजा T1 करावं लागेल. T2 आपल्याला किती दिलाय? वजा 6 वजा T1 किती आहे? वजा 10. म्हणजेच मायनस मायनस प्लस होईल आणि मायनस आणि प्लस म्हणजे वजा बाकी होईल. 10तून 6 गेले 4 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह इथं प्लस होते तिथं प्लस राहील. त्यानंतर T3 मायनस T2. T3 आपल्याकडे वजा 2 वजा T2 आपल्याकडं वजा 6. मायनस मायनस प्लस. पुढच्या स्टेप मध्ये मी एक स्टेप वाढवतो. पुढे जाऊन आपल्याला नाही समजलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून एक स्टेप वाढवतो. आता आपण सहज लक्षात येते मायनस प्लस म्हणजे सबट्रॅक्शन होईल आणि 6तून 4 गेले 2 गेले 4 राहते. मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस. त्यानंतर T4 मायनस T3. T4 ची किंमत 2 आहे वजा T3 ची किंमत वजा 2. वजा वजा अधिक 2. 2 अधिक 2 म्हणजे 4. म्हणून या क्रमिकेत लगतच्या
पदामधील फरक, आपण याला साधारण फरक म्हणतो. साधारण फरक v बरोबर 4 आहे व तो स्थिर आहे, म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. मी याचं उत्तर लिहितो म्हटलं तर ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक d बरोबर 4 आहे. यानंतर आपण पुढील चौथं उदाहरण बघू. इथे T1 दिलाय 0.3, T2 0.33 आणि T3 0.333. तर आता या ठिकाणी आपण T2 मायनस T1 करू. T2 0.3 मायनस T1 0.3. तर याची वजाबाकी होईल. इथे या ठिकाणी आपण थोडं वजाबाकी काटेकोर करू. हे तुम्हाला शेवटी समजलं पाहिजे. 3 वजा 3 0 म्हणजे 0.03. त्यानंतर T3 वजा T2. T3 आपल्याकडे दिला आहे 0.333 वजा 0 T2 0.33. याची सुद्धा इथे वजाबाकी करून घेऊ. 3 0 0.0 म्हणजे इथं सामायिक फरक हा किंवा साधारण फरक हा सारखा नाही, म्हणून पण आता हे मोडून घेऊ. या क्रमिकेत साधारण या क्रमिकेत लगतच्या पदांमधील फरक, साधारण फरक हा स्थिर नाही, म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. अशा पद्धतीने आपण 4 उदाहरणं सोडवलेलं आहे. पुढचं बघूया. आता आपण 5वं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये आपल्याला T1 बरोबर 0, T2 बरोबर -4, T3 बरोबर -8, T4 बरोबर -12. तर आता आपण T2 मायनस T1 करू. T2 -4 आहे वजा T1 0 आहे, म्हणजेच इथं उत्तर आपल्याला -4 आहे. त्यानंतर T3 वजा T2, T3 आपल्याला -8 दिलाय वजा T2 आपल्याकडं -4 आहे. या ठिकाणी -8 इथं वजा अधिक होईल आणि 4 8तून 4 जाईल म्हणजे अपोज इथे विरुद्ध चिन्ह आहे, त्याच्यामुळे वजाबाकी होईल. वजाबाकी झाल्यानंतर 8तून 4 गेले, 4 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा. T4 मायनस T3, T4 आपल्याकडे -12 वजा T3 किती आहे -8 वजा 12 वजा अधिक 8 प्लस मायनस वजाबाकी होईल. 12तून 8 गेले 4, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. म्हणून या क्रमिकेत लगतच्या पदांमध्ये फरक, साधारण फरक म्हणून आपण याला साधारण फरक
डी बरोबर -4 आहे व तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून उत्तर आपण लिहायचं, ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक डी बरोबर -4 आहे. त्यानंतर आपण 6वं उदाहरण बघूया. इथे आपल्याला T1 बरोबर -5 1/5, T2 बरोबर -1/5, T3 बरोबर -1/5. तर आता आपण T2 - T1 करू. T2 आपल्याकडे -1/5 वजा T1 -1/5. हे -1/5 वजा अधिक 1/5. इथे छेद सारखा आहे म्हणून खाली 5 इथं -1 अधिक 1 याची वजाबाकी होईल. मग इथे 0/5 म्हणजे उत्तर काय इथं 0. त्यानंतर T3 - T2 -1/5 वजा 1/5. तसंच होईल हे 1/5 अधिक 1/5 बरोबर. मग डायरेक्ट 0 लिहून घेते. आता राहिले का, हा 2 संख्येचं काढत होतं आपल्याला. म्हणून या क्रमिकेत लगतच्या पदांमधील फरक स्थिर आहे. पदांमधील साधारण फरक डी बरोबर 0 व तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि आपल्याला उत्तर लिहायचं म्हटलं म्हणून ही उत्तर म्हणून लिहू आपण, अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक डी बरोबर 0 आहे. अशा पद्धतीने हे 6वं उदाहरण संपला. तर आता आपण 7वं उदाहरण बघू. यामध्ये T1 बरोबर 3, T2 बरोबर 3 अधिक √2, T3 बरोबर 3 अधिक 2 √2 आणि T4 बरोबर 3 अधिक 3 √2. आता आपण T2 वजा T1 करूया. तर इथे आपल्याला T2 3 अधिक √2 वजा 3, तर हे वजा कट्टे आणि इथे उत्तर √2 येते. त्यानंतर T3 - T2, T3 आपल्याकडे दिला आहे 3 अधिक √2 वजा T2 आपल्याकडे 3 अधिक √2 दिला आहे. याला थोडं सोडू. 3 अधिक 2 हे वजा चिन्ह याला लागेल आणि हे वजा चिन्ह याला लागेल. त्यामुळं इथं आता 3 कटेल आणि या 2 याच्यातून 1 √2 घेता येईल. म्हणजे आता 3 गेले. इथं 2 √2
वजा वर्गमुळात 2, याचं उत्तर येते 2 वर्गमुळात 2 मधून 1 वर्गमुळात 2 गेले तर इथं वर्गमुळात 2 राहते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे याच. त्यानंतर T4 मायनस T3. T4 किती आहे आपल्याकडं 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2. याला आपण सोडवूया. 3 अधिक 2 3 वर्गमुळात 2 वजा 3 वजा 2 वर्गमुळात 2. तर आता हे 3 3 कटले दुसऱ्या याच्यात. 3 वर्गमुळात 2 मधून 2 वर्गमुळात 2 गेले तर उत्तर आपल्याला वर्गमुळात 2 राहते. म्हणजे इथं डी ची किंमत किती आहे. म्हणून या क्रमिकेत लगतच्या पदांमध्ये साधारण फरक डी बरोबर 2 आहे व तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि शेवटी आपण पाहिलं उत्तरामध्ये ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक डी बरोबर 2 वर्गमुळात 2. यानंतर आता आपण आठवं उदाहरण बघू. यामध्ये T1 बरोबर 127, T2 बरोबर 132, T3 बरोबर 137. सुरुवातीला आपण T2 वजा T1 करू. T2 132 वजा 127, तर 132 मधून 127 गेले 5 राहिले. T3 वजा T2 बरोबर 137 मधून 132 गेले 5 राहिले. म्हणून या क्रमिकेत लगतच्या पदांमध्ये फरक साधारण फरक डी बरोबर 5 आहे व तो स्थिर आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून उत्तरामध्ये आपण काय लिहू. ही अंकगणिती श्रेणी आहे व साधारण फरक डी बरोबर 5 आहे. अशा पद्धतीने आपला हा पहिला प्रश्न संपलेला. आता या सराव मधील दुसरा प्रश्न आपण बघूया. काय म्हटलंय तर, जर अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए व साधारण फरक डी असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. या ठिकाणी आपल्याला ए ची किंमत आणि डी ची किंमत दिलेली आहे. यावरून आपल्याला पुढील 3 पद काढायचे आहे. तर आपल्याला ए म्हणजेच T1 होते, म्हणजेच 10 दिलेले आहे. आणि यावरून आपल्याला T2, T3, T4 काढायचा आहे. चला, T2 बरोबर T1 प्लस डी. आता आपल्याला T1 दिलेला 10 आणि डी दिलाय 5, म्हणजेच T2 किती झाले 15. त्यानंतर T3 बरोबर T2 प्लस
डी. T2 आपला आपण काढलेला आहे 15 आणि डी किती आहे 5, किती झाले 20. आता इथे T4 काढूया. T4 बरोबर T3 प्लस डी बरोबर T3 20 आहे आणि डी आपला 5 आहे, म्हणजे किती झाले 25. म्हणून अंकगणिती श्रेणी T1 बरोबर 10, T2 बरोबर, तर आपल्याला म्हणून अंकगणिती श्रेणी आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 10, 15, 20 आणि 25. याच्या पुढे आपल्याला काढता येईल. पुढचं बघू आता. ही आहे. यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू. या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला A बरोबर T1 बरोबर -3 दिलेला आहे. त्यानंतर आपण T2 काढूया. T2 बरोबर T1 प्लस डी. T1 आपल्याला दिलाय -3 आणि डी दिलाय 0, म्हणजे इथे किती -3. त्यानंतर T3 बरोबर T2 प्लस डी. T2 आपल्याला -3 दिलाय आणि डी आपल्याला 0, म्हणजे इथं -3. आणि T4 काढतो म्हटलं तर T3 अधिक डी बरोबर -3 अधिक 0 बरोबर -3. म्हणून आपण काय म्हणू शकतो, अंकगणिती उत्तर अंकगणिती श्रेणी बरोबर -3 -3 ही आहे. अशा पद्धतीने आपण दुसरं उदाहरण. तिसरं उदाहरण बघूया. इथे A बरोबर T1 बरोबर -7, तर आपण इथे T2 बरोबर T1 प्लस डी. T1 आपल्याला इथं -7 दिलेलं आहे आणि डी बरोबर 1/2, तर याला आपण 2 ने -7 ला गुणला तर -14 येते अधिक 1 भागिला 2. याची वजाबाकी होईल -13 भागिला 2. 2 न जर आपण याला भागलं तर 7.5 मिळेल, -7.5. त्यानंतर T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर T2 आपल्याला काय दिलाय, T2 आपण -6.5 काढलाय, 6.5 वजा अधिक डी 1/2. याचा याच्यासोबत गुणाकार म्हणजेच -13 अधिक 1 भागिला 2. याची वजाबाकी होईल तर इथे -12 राहील भागिला 2, म्हणून T3 बरोबर -6. त्यानंतर T4 बरोबर T3 अधिक डी, तर इथे -6 अधिक 1/2. 2 गुणिले 6 म्हणजे -12 अधिक 1 भागिला 2. इथे याची वजाबाकी झाली तर इथे -11 भागिला 2, म्हणजेच T4 बरोबर इथे 5.5 येईल -5.5. म्हणून अंकगणिती श्रेणी काय येते आपल्याला -7, -6.5, -6 आणि -5.5 आहे. यानंतर चौथं उदाहरण बघूया आपण. A बरोबर T1 बरोबर -1.25. तर आता आपण T2 काढूया. T1 अधिक डी. T1 -1.25 अधिक डी 3 आहे, मग याची बेरीज, याची वजाबाकी होईल. तर वजाबाकी झाल्यानंतर इथे याची पद्धतशीर वजाबाकी करू. 1.25, 10तून 5 गेले 5 राहिले, चा एक फरक. 10तून 3 गेले 7, चा एक फरक. इथे आपल्याला 1.75 वजा कसं प्लस मोठ्या संख्येचे चिन्ह 1.75. त्यानंतर T3 बरोबर T2 अधिक डी बरोबर आपल्याला T2 1.75 निघलाय अधिक 3 म्हणजे 4.75 होईल. T4 बरोबर T3 अधिक
डी T3 आपला 4.75 अधिक 3 म्हणजे हे 7.75 केला. म्हणून अंकगणिती श्रेणी वजा 1.25 कॉमा 1.75 कॉमा 4.75 कॉमा 7.75 कॉमा डॅश 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 आहे. अशा पद्धतीने चौथं उदाहरण झालेलं आहे आपलं. पाचवं उदाहरण बघू आपण. यामध्ये ए बरोबर T1 बरोबर 6 कॉमा, मग आता आपण T2 काढूया. T2 बरोबर T1 अधिक D. आता T1 6 दिलेला आहे, D वजा 3 दिलेला आहे. प्लस मायनस म्हणजे वजा बाकी होईल. 6तून 3 गेले, 3 राहिले. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस आहे म्हणून प्लस. म्हणून T3 बरोबर T2 अधिक D. T2 आपल्याला 3 दिलेला आहे आणि D वजा 3 प्लस मायनस म्हणजे 0 येईल. त्यानंतर T4 T3 अधिक D. T3 0 अधिक वजा 3 म्हणजे इथं वजा 3. म्हणून अंकगणिती श्रेणी 6 3 0 वजा 3 आहे. यानंतर आपण 6वं उदाहरण. यामध्ये ए बरोबर T1 बरोबर वजा 19 आहे. T2 बरोबर T1 अधिक D. T1 आपल्याला इथं 19 दिला, वजा 19 अधिक D वजा 4 आहे. वजा वजा अधिक होईल आणि 19 अधिक 4 म्हणजे वजा 23. इथे दोन्ही संख्येचं चिन्ह मायनस असल्यामुळे इथं मायनस द्यावं लागेल. त्यानंतर T3 T2 अधिक D. T2 आपल्याकडं वजा 23 काढला आपण अधिक D वजा 4 म्हणजे इथं वजा वजा अधिक होईल. 23 अधिक 4 सारखं चिन्ह असल्यामुळे आपण याची बेरीज करता. 23 अधिक 4 म्हणजे 27 मोठ्या आणि चिन्ह वजा वजा असल्यामुळे वजा. शेवटी T4 बरोबर T3 अधिक D. T3 आपण वजा 27 काढले आणि D वजा 4 आहे. वजा वजा अधिक होते. 27 अधिक 4 म्हणजे 31 वजा 31. म्हणून अंकगणिती श्रेणी वजा 19 वजा 23 वजा 27 आणि वजा 31 आहे. अशा पद्धतीने हा दुसरा प्रश्न संपलेला आहे. सराव संचामधला तिसरा प्रश्न बघूया आपण. तर यामध्ये काय म्हटलं की पुढील प्रत्येक अंकगणित श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. तर इथे आपल्याला T1 दिले आहे 5, T2 1, T3 वजा 3 आणि T4 आपल्याला वजा 7 दिलेला आहे. त्यावरून आपल्याला पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा करावं लागेल. दुसरं पद 1 वजा पहिलं पद म्हणजे इथे 4 आले वजा 4. प्लस मायनस असल्यामुळे इथं वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह लागते. त्यानंतर T3 मायनस T2 T3 वजा 3 वजा T2 आपल्याला इथे 1 दिला आहे. वजा वजा अधिक आणि -4. त्यानंतर T2 मायनस T1 बरोबर T2 आपल्याला किती दिला T4 मायनस T3 T4 आपल्याला वजा 7 दिलेला आहे आणि वजा T3 आपल्याला वजा 3 दिलेला आहे. या ठिकाणी वजा 7 वजा वजा अधिक होते आणि प्लस मायनस असल्यामुळे याची वजाबाकी होती. 7तून 3 गेले वजा 4. म्हणून या क्रमिकेत साधारण फरक D बरोबर वजा 4 आहे. म्हणून पहिले पद अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A बरोबर 5
व साधारण फरक बरोबर डी बरोबर -4 आहे. तर यानंतर आपण दुसरं उदाहरण बघू. यामध्ये T1 बरोबर 0.6, T2 बरोबर 0.9, T3 बरोबर 1.2, T4 बरोबर 1.5. म्हणून आपण T2 मायनस T1 बरोबर 0.9 मायनस 0.6 बरोबर 0.3. त्यानंतर T3 मायनस T2, T3 आपल्याला 1.2 दिलाय आणि T2 0.9 म्हणजे 0.3. त्यानंतर T4 मायनस T3 म्हणजे T4 आपल्याला इथे 1.5 दिलाय वजा 1.2 म्हणजे इथं उत्तर 0.3. म्हणून या क्रमिकेत साधारण फरक डी बरोबर 0.3 आहे. म्हणून अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 0.6 व साधारण फरक डी बरोबर 0.3 आहे. तिसरं उदाहरण बघूया आपण. यामध्ये T1 बरोबर 127, T2 बरोबर 135, T3 बरोबर 143 आणि T4 बरोबर 151. तर चला आपण आता T2 मायनस T1 काढू. T2 135 वजा T1 127. 135 तून 127 गेले 18 आले. T3 मायनस T2, T3 143 वजा 135 8. T4 मायनस T3, T4 151 मायनस T3 143 बरोबर 8. म्हणून या क्रमिकेत साधारण फरक डी बरोबर 8 आहे. म्हणून अंकगणिती श्रेणीचे पहिले पद ए बरोबर 127 व साधारण फरक डी बरोबर 8 आहे. त्यानंतर आता आपण चौथं उदाहरण बघू. याच्यात T1 बरोबर 1/4, T2 बरोबर 3/4, T3 बरोबर 5/4 आणि T4 बरोबर 7/4. तर आता T2 मायनस T1 करू. T2 आपल्याला इथं 3/4 दिलं वजा T1 1/4. त्याला सोडून घेऊ. याचा छेद सारखा आहे. 3 वजा 1 म्हणजेच 2/4 आणि 2/4 लाच आपल्याला 1/2 देतो. त्यानंतर T3 मायनस T2, T3 5/4 वजा T2 3/4. छेद सारखा 5 वजा 3 म्हणजे 2/4 म्हणजे 1/2. त्याच्यानंतर शेवटचं T4 मायनस T3, T4 आहे 7/4 वजा T3 आहे 5/4. छेद सारखा 7 वजा 5, 7तून 5 गेले 2 राहिले 4 1/2. म्हणून या क्रमिकेत साधारण फरक डी बरोबर 102 आहे. म्हणून अंकगणिती श्रेणीचे पहिले पद
ए बरोबर 1/4 व साधारण फरक डी बरोबर 1/2 आहे. अशा पद्धतीनं हा सराव संच. आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी आपण बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.